ओम नमो भगवते वासुदेवाय. उत्तर पूर्व वर्षामध्ये शकदेव राजाला सांगतायत की भगवान यज्ञ पुरुष वराह मूर्ती धारण करून तिथे विराजमान आहेत. विराह म्हणजे सुकर, अगदी सामान्य भाषेत डुक्कर. ह्या सुकर किंवा वराह मूर्तीमध्ये ते प्रकट झालेले आहेत आणि तिथल्या सगळ्या रहिवासांसह साक्षात पृथ्वी देवी त्यांची अत्यंत अविचल अशा भक्तिभावानं उपासना करते आणि ह्या म्हणाले परमोत्कृष्ट अशा मंत्राचा जप करत त्या वराह भगवंताची ती स्तुती करते. नमो भगवते मंत्रतत्वलिंगाय यज्ञकर्तवे महाध्वरावयवाय महापुरुषाय नमः कर्म शुक्राय त्रियोगाय नमस्ते. पृथ्वी माता सांगते की ज्यांचं मूळ तत्व मंत्रांच्या योगे जाणलं जातं, जाणता येतं, जे यज्ञ आणि क्रतुरूप आहेत आणि त्याचप्रमाणे मोठमोठाले यज्ञयाग ही ज्यांची अंग आहेत, अवयव आहेत, अशा ओंकार स्वरूप शुक्ल कर्ममय त्रियुगमूर्ती अशा पुरुषोत्तम भगवान वराहांना माझा वारंवार नमस्कार होतो. यस्य स्वरूपम कवयो विपश्यतो गुणेषु दारुषेव जात वेदसम मतनंती मतना मनसा जिदृक्षवो गूढन क्रियार्थैर नम ईरितात म्हणे. पृथ्वी माता स्तुती करताना म्हणाली की हे ऋत्विजगण, यज्ञासाठी जो अग्नी प्रज्वलित करायला लागतो त्यासाठी अरणी आणि मंथा ह्या दोन काष्ठांचा वापर करतात. अरणी म्हणजे खालची फळी आणि मंथा म्हणजे रवीसारखा भाग. त्या फळीला खाली छोटासा खड्डा असतो आणि त्यामध्ये तो मंथा ठेवला आणि दोन्ही बाजूनी दोरीच्या साह्याने घुसळलं की त्या घर्षणातून जो अग्नी निर्माण होतो तो यज्ञीय अग्नी अधिक पवित्र मानला गेलेला आहे. तेव्हा अशा या काष्ठखंडांच्या घर्षणामध्ये तो अग्नी प्रकट असतो. मग तो बाहेरून येतो का? नाही, तो त्या काष्ठांमध्येच असतो, पण तो लपलेला असतो. त्याचप्रमाणे कर्मासक्ती आणि कर्मफळाची कामना यांच्यामुळे लपलेले ज्यांचं रूप बघण्याची इच्छा आहे असे परमप्रवीण पंडित लोक आपल्या विवेकयुक्त मनरूप मंथन काष्ठानं शरीराचं आणि इंद्रियांचं मंथन करतात, त्यांचं घुसळण करतात आणि मग त्यांना तो भगवंत अनुभवाला मिळतो. अशा प्रकारे मंथन केल्यानंतर आपल्या स्वरूपाला प्रकट करणाऱ्या भगवंता तुम्हाला नमस्कार असतो. मुळात जी कर्म करायची आहेत त्याच्या मागे कुठलीही आसक्ती किंवा त्या कर्मफळाबद्दल कुठलाही मोह असता कामा नये. पूर्णतः निरपेक्ष बुद्धीनं ही सगळी कर्म केली आणि कर्मफळ जरी मिळाली तरी ती जर भगवंताला अर्पण झाली तर साहजिकच मनुष्य मोकळा होतो, चित्त शुद्ध होतं आणि अशा शुद्ध चित्तामध्येच भगवंत प्रकट होतो. पण त्याच्यासाठी मुळात बाकीचं कितीही शब्दज्ञान असलं तरी सुद्धा त्याच्याबरोबर विवेक बुद्धी जागृत व्हायला पाहिजे. आणि अशी विवेक बुद्धी जागृत झाली की ती सत आणि असत, आत्म आणि अनात्म अशा सगळ्या द्वंद्वातून केवळ भगवंताचा निश्चय करून, त्या सगळ्याचं कारण असलेल्या परब्रह्म परमात्म्याचा निश्चय करून ती तेव्हा आपली इंद्रिय, आपला देह या सगळ्यांची घुसळण करते, त्यांना साधनेमध्ये लावते. तेव्हा भगवंत त्या मंथन काष्ठातून जसा अग्नी प्रकट व्हावा तसा प्रकट होतो. कारण परब्रह्म परमात्मा आमच्यामध्येच आहे, फक्त तो आम्हाला दिसायला पाहिजे. तसा दिसायला हवा असेल, अनुभवाला यायला हवा असेल तर हे आमच्या मनामध्ये विवेकबुद्धीनं अखंड मंथन चालू राहायला पाहिजे. तेच पृथ्वी माता सांगते
की अशा मंथनातून जे प्रकट होतात त्या भगवंता तुम्हाला नमस्कार असो. द्रव्यक्रिया हेतु नेशकर्तृ माया गुणैर वस्तू निरीक्षतात्मने अन्वीक्षयात्मबुद्धी निरस्त माया कृते नमो नमः. विचार आणि यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी इत्यादी जी योगांग आहेत त्या सर्व साधनांच्या मुळे ज्यांची बुद्धी निश्चयात्मिका झाली आहे, जोपर्यंत बुद्धी नाना प्रकारच्या विषयांकडे खेचली जाते तोपर्यंत तिला निश्चय करता येत नाही. पण ज्या वेळेला विवेकानं विचार मनामध्ये केला जातो आणि त्याच वेळेला ही योगाची सगळी अंग पूर्णतः साधली जातात. केवळ श्वासांचे नियम किंवा शरीराचे निरनिराळी अवस्था म्हणजे योग नव्हे. श्वासावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि शरीरावरही नियंत्रण मिळवण्यासाठी यमनियमांची सुद्धा आवश्यकता आहे. त्याच्यानंतर आसन प्राणायाम, मग प्रत्याहार, मग ध्यान धारणा ध्यान आणि शेवटी समाधी. तेव्हा अशा सगळ्या योगांगामुळं ज्यांची बुद्धी निश्चयात्मका झाली आहे असे जे महापुरुष आहेत ते द्रव्य म्हणजे विषय, क्रिया म्हणजे इंद्रियांचे व्यापार व्यवहार, हेतू म्हणजे इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता, अयन म्हणजे शरीर, ईश काल आणि कर्ता म्हणजे अहंकार इत्यादी ज्या मायाजनित गोष्टी आहेत, ती जी मायाजनित कार्य आहेत त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्या सगळ्यातून आपलं वास्तविक रूप काय आहे ह्याचा ते निश्चय करतात, निर्णय करतात. जरी त्या माया रूपातूनच ते निर्णय करत असले तरी भगवंत आपण या मायिक आकृतींच्या पासून लांब आहात, दूर आहात, मायिक आकृतींच्या रहित आहात आणि अशा आपल्याला आमचा वारंवार नमस्कार असो. करोति विश्वस्थित संयोदयम यस्येप्सितम नैप्सितमीक्षितुर्गणैः माया यथायो भ्रमते तदाश्रयम ग्रावणो नमस्ते गुणकर्म साक्षिणे. पृथ्वीमाता म्हणते ज्याप्रमाणे लोखंड वास्तविक जडच आहे, अचेतनच आहे, पण तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी काही हालचाल संभवते केव्हा त्याला आकृष्ट करणारा चुंबक त्याच्या जवळ जातो तेव्हा. तो चुंबक सुद्धा त्या लोखंडाला चिकटवावा लागत नाही. त्या चुंबकीय क्षेत्रात ते लोखंड आलं की तो चुंबक जसा फिरवावा त्याप्रमाणे त्या लोखंडाची हालचाल होते. त्याचप्रमाणे सर्वसाक्षीच्या आपल्या केवळ इच्छा मात्रानं, केवळ संकल्प मात्रानं, आणि ती इच्छा तो संकल्प स्वतःसाठी नाहीये, उलट समस्त प्राणी मात्रांसाठी आहे. पण अशा संकल्पानं, इच्छेनं प्रकृती आपल्या गुणांच्या द्वारे या जगाची उत्पत्ती, त्याची स्थिती, त्याचा प्रलय हे सगळं करत राहते. आणि अशा संपूर्ण गुणांचे आणि कर्मांचे आपण साक्षी आहात. असा साक्षी असलेल्या आपल्याला माझा नमस्कार असो. प्रमत्त दैत्यम प्रतिवारण मृदे योमाम रसाया जगदादि सुकरः कृत्वाग्र दंष्ट्रे निरगाद दुदन्वतः क्रीडन निवेभ प्रणतास्मितम विभूमिती. आपण ह्या जगताचं आदि कारण आहात, कारणरूप आदि सुकर आहात. ज्याप्रमाणे एक हत्ती दुसऱ्या हत्तीला भेटतो, त्याला टक्कर देतो, त्याचप्रमाणे गजराजाच्या सारखी क्रीडा करत असून सुद्धा आपण युद्धामध्ये आपला शत्रू असलेल्या, प्रतिद्वंद्वी असलेल्या हिरण्याक्ष दैत्याला पराभूत केलं, पददलित केलं आणि आपण मला रसातळातून आपल्या दाढेच्या टोकावर कोरून घेतलं आणि या प्रलयाच्या पाण्यातून वर काढलं. आपण खरोखर सर्वशक्तिमान आहात. अशा भगवंता आपल्याला माझा
वारंवार नमस्कार असो. अशा प्रकारे 18वा अध्याय संपल्यानंतर राजाने जेव्हा बाकीच्या भूभागांचं वर्णन करण्याची इच्छा दर्शवली, शब्दाने नव्हे चेहऱ्यावरनं, तेव्हा शुकमामुनी त्याला सांगायला लागले. ते काय होतं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.